सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबाबू पाटील आता आपल्या बरोबर आहेत. बापूंची सभा झाल्यानंतर बापूंच्या कार्यालयावरती भरारी पथक आणि एलची पथकानं आज तपासणीची कारवाई केली होती. बापू, काय सांगता? तुम्ही सभा होतात त्यांनी तुमच्यावरती कारवाई केलेली, काय कारण असेल? आज माझ्या सभेला मिळालेला ऐतिहासिक आणि प्रचंड प्रतिसाद बघून मला वाटतं हे बहुतेक पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांनी कट कारस्थान करून सभा संपल्या मला जेरबंद केलं. माझ्याजवळ 10-20 कार्यकर्त्यांच्या घरी दाढी टाकून जेरबंद केलेला आहे. घरातनं बाहेर निघू देत नाही, ते अडकून ठेवलेलं आहे. आणि ही निवडणूक खेळण्याची पद्धत नाही. आज दिवसभर आमचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब येणार होते म्हणून माझे सगळेच उमेदवार कोंडून ठेवले होते. कशासाठी म्हणून विचारायला गेलो तर ती सभेत कशाला आम्ही दंगा करतो, ते आमचे नेते आहेत. म्हणलं आमच्या युती शासनाचे मुख्यमंत्री आहेत, आम्ही त्यांचं स्वागत करू शकत नाही लगा, आमचं म्हणलं दुःख आहे. पण तुम्ही का माझे उमेदवार ठेवलेत? मी बाया माणसं आमची निलकिती सोडवून आणली आणि पुन्हा आता निवडणूक सभा संपल्या मला जेरबंद केलंय. अनेक माझ्या कार्यकर्त्यांना जेरबंद केले, रफिक नदाफला जेरबंद केले. हे काय बरोबर नाही. पालकमंत्र्यांनी कृपा करून अजूनही विचार करावा. मी माझ्या भाषणात सांगितलं, मी गुवाहाटीला फक्त भाजप सत्तेपासून लांब का राहिली या एका उद्देशानं गेलो होतो. तरी मी या लोकांना समजणं त्या आमच्या भावना आम्हाला जाणून घ्यायला कमी पडायला लागलेत. मी ह्या सगळ्या गोष्टी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा यांना सांगणार आहे. आणि ही काय वळण राजकारणाचं जिल्ह्यालाच सगळ्या जयाभाऊने सगळं गोरे साहेबांनी बिघडून टाकले. आणि जयाभाऊ गोरे सल्लागार ही दीपक साळुंखे झाला, सगळा जिल्हा बिघडून आमचा टाकला या माणसाने. हे बरोबर नाही. असं माझ्या मी आजार आहे, मला जर गोळ्या घ्यायच्या होता 9 वाजता, मला अजून इथं अडकून ठेवले. कुठेतरी दबाव टाकायचा प्रयत्न आहे का तुमच्यावर? मला हा दबावच आहे, माझ्यावर हा दबाव टाकलेला आहे. पायाखालची वाळू सरकली विरोधकांना पराभव दिसायला लागला. यांनी माझ्या दबाव टाकायला सुरू केलाय. मी दबावाला बळी पडणारा नाही. मी लढणारा माणूस आहे. लढाई खेळणं माझा धर्म आहे. ही माझी तत्वाची लढाई. ही विनाकारण भाजपनं स्वतःच्या अंगावर घेतली. ही लढाई खरी माझी शेतकरी कामगार पक्ष ज्या पद्धतीनं बाबासाहेब देशमुखांनी भाजपकडे नेलाय, बरंच इथं काय वेगळं घडलेलं आहे जे न बोलण्यासारखं आहे. स्वर्गीय वाही गणपतराव देशमुखांच्या राजकारणाची घडी सगळी विस्कटून गेली 2 वर्षाच्या आत. हे दुःख आहे आम्हाला. ही घडी मी विस्कटू देणार नाही. एक तास झालं बापू, 1 तास झालं बापू तुम्ही आतमध्ये बसलेला आहात. काय नक्की तुमच्या भावना आहेत? रडत बसू नको. हॅलो, काय जात नाही का? बस रडू नको. आले ती पोलीस येते जास्त. तुला रडाय काय झालं? शांत हो, ग बस. बापू, तुम्ही भावनिक झालायत. काय नक्की एवढं तुम्हाला वाईट वाटायचं काय असेल? वाईट एवढ्यासाठी वाटते, ज्या भाजपसाठी मी किती कष्ट केले माझ्या मला माहित आहे. रणजित निंबाळकर साक्षीदार आहेत, खासदार, त्यांना विचार. आणि हे जयकुमार गोरे, रणजित दादा, मोहिते पाटलांचं घर, या सगळ्यांच्या प्रवेशा मध्यस्थी आम्ही केले होते. फडणवीस पश्चिम महाराष्ट्र त्यावेळी मी कितीतरी लोक इथं भाजप फडणवीस साहेबांनी चांगला नेलं. परत शिंदे साहेबांची ज्यावेळी माझी ओळख झाली तिथून मी शिवसेनेचं कठोर काम करायला लागलो. कुठेतरी तुम्हाला काही वाईट वाटतंय? मला वाईट वाटतंय. अशा पद्धतीने मला त्रास दे नको. आणि माझं सरकार असताना, गव्हर्नमेंट माझं आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, आज शिवसेना भाजपचं सरकार आहे, मी शिवसेनेचा उपनेता आहे. मला अशा पद्धतीने का वागणूक देत आहे? काँग्रेस सरकार असताना अशी वागणूक दिली असती मला काय वाटलं नसते. पण माझ्याच पक्षाचं सरकार असून मला अशा अडचणी बरोबर नाही. राजकारणात कशासाठी असं करताय? आपण बघितलं असेल की माझ्याच पक्षाचं सरकार असून मला तुम्ही त्रास देता असं म्हणत शहाजी बाबूला भावनिक झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्या कारवाईमुळे ते पूर्णपणे खचलेले देखील आपल्याला मिळतात. आणि संपूर्ण तक्रार ते आता त्यांच्या नेत्यांकडे, म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, यांच्याकडे देता लवकरच करणार आहेत. सांगोल्याहून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.